कारखाना आहे महाराज की ज्यांनी आतापर्यंत भक्तीच्या मार्गातून देवदेशाने धर्मापायी प्राण वेचले आहेत. सगळ्यांच्या व्यथा याचना वेदना यांना सगळ्यांना समजून घेण्यास स्त्री शक्तीचे भोगते भक्त स्त्री माते परस्त्री माते समान मानणारे शिवरायांची शिकवण घेऊन भवानी मातेला लक्ष्मीमाई मरी मातेला प्रत्येक स्त्रीमधला स्त्रीत्व तिच्या स्त्रीपणाला तिच्या आदर करणारे आमचे बंधुराजे सतर्किनेमध्ये प्रथम आता आपलं स्वागत आहे. आपल्या कार्याविषयी काय सांगा, कार्यक्रमाविषयी आज संपूर्ण प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक पाहतो सतर्क इंडियाचा. सतर्क इंडियाच्या प्रत्येक प्रेक्षकाकडून आपल्याला शुभेच्छा, आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. सगळ्यात छान करा, काही कार्यक्रम आपल्याचा प्रयत्न करा आणि कसं काय सांगा जे काय करतोय. नमस्कार सगळ्यांना, सतर्क टीव्हीवाल्या प्रेक्षकांना माझा पहिला धन्यवाद. आपण जे काय करतोय ते धार्मिकतेमधून करतोय. जसं आपण एखाद्या गावची यात्रा भरवतो तसंही माझ्या स्वतःच्या घरची दैवत आहे आणि या दैवताचं मला स्वतः एक यात्रा भरवायची होती. एक माझं स्वप्न होतं की आज माझं साकारलेलं आहे की बाबा कोण म्हणतं पहिल्या दिवशी तर देवीचं बडाम असतं, दुसऱ्या दिवशी खेळणं असतं. अशाच पद्धतीनं मी माझ्या देवीचं स्वतः कुणाचाही 1 रुपया न घेता मी माझ्या देवीचा कार्यक्रम माझ्या यात्रेसारखाच भरवायचा आहे. आम्ही ह्यातून आता उद्या आपण 501 सवासनींचं साडी वाटप करतोय, भांडी वाटप करतोय. पुन्हा कमीत कमी वर्षाला आपण 25,000 लोकांचा अन्नदान करतोय. त्यातल्या त्यात आता 21 मुलं अनाथ आश्रमाची जी मुलं आहेत ती आता आपण सांभाळायला घेतलेले आहेत, त्यांना संबोधतोय. म्हणजे जे काय आपण करतोय ते समाजासाठी जे योग्य ते करतोय, पण त्यातून बी लोककला म्हणून लोकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी असावं. म्हणून आता आपण उद्या त्याला चंदन कांबळे जी आपल्या महाराष्ट्राची महान गायक म्हणून आहे, ती देवीची गाणी माझ्यासाठी प्रसिद्ध आहे. आज त्यांचं दुबईमध्ये म्हणा, बाहेरच्या देशामध्ये म्हणा, आज भरपूर कार्यक्रम झालेत. अशी व्यक्ती आज आपल्या भागामध्ये येत्या. आज सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या मिरवणुकीसाठी भारताचे जगद्गुरू शंकराचार्य, जगद्गुरू कृष्णदेवराय हे स्वतः इथे येत आहेत आणि स्वतः त्यांच्यासाठी आपण एक रथ सज्ज केलेला आहे आणि तिच्याकडे महान व्यक्ती आज आपल्याला त्या म्हणजे मिरवणुकीमध्ये येणार आहे. परवा दिवशी आज जे आता मुलांच्यासाठी म्हणा किंवा प्रेक्षकांच्यासाठी एक आनंद म्हणून आपण राधा पाटील यांना बोलवलेलं आहे. पण त्यांना सांगताना एक पहिली एक स्पष्टपणे आपण सांगितलेलं आहे की कोणतंही अंग प्रदर्शन न करता लोकांचं फक्त मनोरंजन झालं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही वाईट घटना घडली नाही पाहिजे का तर माझ्या महाराजकीला कोणताही गलगोट लागला नाही पाहिजे. एक त्यांना नम्र विनंती केलेली आहे आणि एकच सांगेन की प्रत्येक हिंदू समाजातील सनातन धर्मातील लोकांनी एकच करावं की आपलं असणारं कुलदैवत ग्रामदैवत त्याला पहिल्यांदा पूजन करावं. का तर आपल्या आईबापांनंतर जे काय असेल ते आपलं कुलदैवत असतात. सर्वांच्या पाठीशी त्यांचं असणारं सर्व कुलदैवत ग्रामदैवत त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि प्रत्येकानं असाच कार्यक्रम करून सनातन धर्माचा मार्ग वाढवत राहावा. एवढीच एक विनंती करतो. सतर्क टीव्हीसाठी बी एक नमस्कार आणि असणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी धन्यवाद. आता सांगितलं की देवदेशाने धर्मापायी प्राण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आणि प्रेक्षकांच्या किंवा भक्तांच्या मागणी खातर त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आत्ताच बंधूंनी सांगितलं आहे आपल्या सतर्क इंडियाशी बोलताना ते म्हणाले आहेत की कुठल्याही कार्यक्रमाला अश्लीलता नसणार आहे, अंग प्रदर्शन नसणार आहे. मला आशा आहे की साहेब तुम्ही प्रत्येक भगिनीचा मी असेल सतर्क इंडियाची सुद्धा महिला शक्ती आहे, मर्यादी माता ह्या सुद्धा जगतजननी महिला शक्तीच आहे. तुम्ही महिला शक्तीचा आता आदर करता तिथे पुढे सुद्धा तुम्ही गालबोट करणार नाही. आमच्या सतर्क इंडिया संपूर्ण टीम मी स्वतः संतोषाशी गौतम व्यक्त आहे आणि संपूर्ण प्रेक्षकांची आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा. आपल्या कार्याला शक्तीला मनाचा धन्यवाद. आभार. आणि या संपूर्ण लाईव्ह चित्रण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया. आपण पाहताय की स्त्री शक्ती हिंदू धर्मामध्ये स्त्री शक्ती परम स्त्री माते समान आणि रथ आपण पाहताय आहे मी स्वतः इथं रथामध्ये आली आहे. संपूर्ण देवी मातेचं सुंदर पवित्र बोगसपणा आपण इथं पाहताना दिसतंय आपल्याला. आपणही दर्शन घेऊ शकता.